संत कथा रोजच्या जीवनातील आचरणासाठी. होळी पौर्णिमेला साईबाबांनी दिली अनोखी भेट. श्री साई सच्चरित्र या ग्रंथात हेमाडपंत या साई भक्ताची एक सुंदर कथा सांगितली आहे. हेमाडपंत म्हणजेच गोविंद रघुनाथ दाभोळकर हे साईबाबांचे प्रेमळ श्रद्धाळू भक्त होते. त्यांनी श्री साई सच्चरित्र हा अपौरुषीय ग्रंथ लिहिला. या साई सच्चरित्र ग्रंथामध्ये 40 आणि 41 अध्यायामध्ये हेमाडपंत यांच्या बाबतीत होळी पौर्णिमेच्या दिवशी घडलेली ही कथा आहे. या कथेत हेमाडपंत यांना आलेला अनुभव अत्यंत भावपूर्ण आणि श्रद्धा वाढवणारा आहे. सद्गुरु कृपा आणि भक्तांची सद्गुरूंवर असणारी श्रद्धा याचं हे सुंदर उदाहरण आहे. एकदा हेमाडपंतांना होळी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे स्वप्न पडले. त्यात साक्षात साईबाबांनी स्वप्नात दर्शन दिले आणि गोविंदरावांना म्हणाले की मी आज तुझ्या घरी जेवायला येईल. हेमाडपंत जागे झाल्यावर खूप आनंदित झाले. त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली. त्यांच्याकडे त्याच दिवशी अतिथी भोजनाचा कार्यक्रम होता. पण साईबाबांनी स्वप्नात दिलेल्या वचनानुसार त्यांनी आपल्या पत्नीस एका माणसाचे जेवण अधिक बनवावे असे सांगितले. हेमाडपंतांना खात्री होती की बाबा कोणत्या ना कोणत्या रूपात जेवायला येणार. पूजन झाले आणि त्यानंतर सर्व मंडळी जेवायला बसली. पण दुपारी 12 वाजत आले तरी कोणी आले नाही. सर्व पाहुणे मंडळी आली होती. हेमाडपंतांनी बाबांसाठी ताट वाढून ठेवले होते. आता 12 वाजता सर्वजण जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात दारावर टकटक झाली. दरवाजावर 2 मुसलमान व्यक्ती उभ्या होत्या आणि त्यांच्या हातात एक सुंदर चौकटीत बसवलेला साईबाबांचा फोटो होता. त्यांनी तो हेमाडपंतांना देण्यासाठीच आणला होता. तो फोटो हेमाडपंतांना देत त्यांनी सांगितले की हा फोटो तुमच्याकडे ठेवावा अशी आमची इच्छा आहे. हेमाडपंतांनी अतिशय भक्तिभावाने तो फोटो स्वीकारला आणि जेथे बाबांचे जेवणाचे पान वाढले होते त्या पाटावर ठेवला. हेमाडपंत आनंदित झाले. त्यांनी सद्गुरूंवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला. आपण राहतो मुंबईला आणि साईबाबा शिर्डीला राहतात, तर ते इतक्या कमी वेळात कसे येतील? ते येतील की नाही असे कोणतेच प्रश्न किंवा शंका त्यांच्या मनात आल्या नाहीत. भक्ताची श्रद्धा बळकट असेल, सद्गुरूंवर विश्वास असेल तर त्यांच्या प्रेमाची कृपेची प्रचिती भक्ताला येतेच. सद्गुरू श्री साईनाथाय नमः.